हे बघा अशा प्रकारे नाश्त्याची सुविधा आहे इथं. काय घेतोय? 20 किलोमीटर. हा, रोडवरच आहे, विमानतळ आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. त्याचे हे रस्ता आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि आता ही आमची 4-5वी वेळ आहे इकडे येण्याची. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपल्याला प्लेननं जायचं आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघणार आहे पूर्ण आजचा. कसा प्रवास झाला, सगळ्या गोष्टी कशा घडल्या, कशी हॉटेल होती, सगळ्या गोष्टी मी याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मोठेपणा म्हणून नाही दाखवते, पण एक तुम्हाला विचारलं होतं मी सगळ्यांना कमेंटमध्ये सांगा म्हणून, तर त्या हिशोबानं टाकण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा आता व्हिडिओ कसा आहे, तर आवडला तर नक्की कमेंट करा. तर हे बघा, सगळं वातावरण ढगाळ होतं आणि खाली काहीच दिसत नव्हतं. त्याच्यामुळे मी काय केलं, विंडो सीट घेतली होती. पण विंडो सीटमधून मला वाटलं खाली सगळं दिसेल व्यवस्थित, पण वातावरण ढगाळ असल्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं. आणि समोर आलं की एवढं वातावरण ढगाळ नव्हतं, त्याच्यामुळं बऱ्यापैकी मला खाली व्यवस्थित दिसलंय. पण किती असं वाटतंय की ते स्लो चाललं विमान, पण स्पीड होती त्याची 450 किलोमीटर प्रति घंटा. हे बघा, समोर आलं की खालचं सगळं दिसत होतं, खाली एकदम छोटे छोटे घरं दिसत होते. तर फायनली आपण सुरतमध्ये पोहोचलो बघा. कारण सुरतचा हे म्हणजे जास्त उंचीवर नाही आहे, खालून किती व्यवस्थित दिसतंय बघा. एकदम भारी असं वातावरण, नेमकाच पाऊस पडून गेलेला होता. आणि उतरतानाचा म्हटलं कसं उतरत आहे ना, तर त्याचा व्हिडिओ घ्यावा थोडा आपण, त्याच्यामुळे मी व्हिडिओ चालू केला. तर 2 पार्ट टाकले मी त्याचे, एक समोरचा आणि एक हा पार्ट टाकला आहे. तर उतरताना बघा एकदम अशी भीती वाटते खाली येताना, आणि एकदा का ते खाली लँड झालं ना त्याच्यानंतर काही वाटत नाही. पण थोडं सगळं विमान हलतंय खाली उतरताना, तर थोडी भीती वाटते, बाकी काही नाही आहे. पण आमचा हा प्रवास एकदम मस्त झाला आहे. कारण थोडी भीती होती मनात, त्याच्यामुळं काही नाही. पण कसं आहे, अर्जंट यायचं असल्यावर ना, पर्याय नसल्यावर मग काही हे नसतं, त्याच्यामुळे यावं लागलं. तर हे बघा, ते त्याचे जे पाते आहे ना, ते आपोआप स्पीड कमी करण्यासाठी वर होतात. आणि नंतर फायनली आपण पोहोचलो इथं सुरतमध्ये. हो, कसं काय वाटलं प्रवास? छान होता. किती वेळचा होता आपला प्रवास? 40 मिनिटाचा. पण त्याच्यासाठी थोडी धडपड असते. बसलो काय उतरलो काय लक्षात पण नाही आलं की यावेळेस नाही काही त्रास झाला. आणि त्रास बी नाही झाला. नाही, प्रत्येक वेळेस कानाला खूप त्रास होतो, त्यावेळेस त्रास पण नाही झाला. चला मी आता निघतोय बाहेर. जेवण करायचं आपल्याला का काय ते देते चार्जेस लागले माझ्याला, मग जेवण बुक करावं लागलं आपल्याला. चला लगेच करू. थोडं बसतो आम्ही आणि तुम्हाला थोडं बोलतोय, सांगतोय प्रवास कसा असतो. मग प्रत्येक वेळेस खूप त्रास होतो, त्यावेळेस काही त्रास नाही झाला, त्याच्यामुळं काही वाटत नाही आहे. तर आता इथून ओला बुक करायची आहे. त्याच्यानंतरचा विषय आता हॉटेलला जायचं आहे. हॉटेल पण बघू आता कशी येतात. ओम बुक केली का ओम हॉटेल? नाही करायची अजून, डायरेक्ट हॉटेलला जाणार आहोत. अच्छा, माझा चेहरा खूप काळा दिसत. चला 2 मिनिटात भेटतो, कारण की कॅमेरा कसा आहे माहिती आहे का, थोडाफार. हां, तर आपण केली इथून ओला बुक. आणि इथून ॲटो कमी लागतात, त्याच्यामुळं आपल्याला ही गाडी करावं लागते. समोर बसलेले आपले ओंबो. आणि इथून किती किलोमीटरचं अंतर आहे ओंबो आपलं? इकडे जातो 18 किलोमीटरचं. 40 मिनिटं लागतील आपल्याला पोहोचायला. ट्रॅफिक म्हटलं तर एक तास पकडून चला. हा, आणि इकडं माहिती आहे का, बीच आहे इकडं, दुम्मस बीच आहे बघा. आणि इकडं आपण सिटीमध्ये एंटर करतोय. कारण पहिल्या वेळेस आलेलो होतो ना आम्ही, आपली गाडी 2-3 वेळा चंद्रा गाडी घेऊन आलो होतो ना, तर आम्ही तिकडून हॉटेलहून इकडं बीच बघायला आलो होतो 2-3 वेळेस. 20 किलोमीटर. हा, रोडवरच आहे, विमानतळ आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. हे रस्ता आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि आता ही आमची 4-5वी वेळ आहे इकडे येण्याची. आणि प्लेननं फर्स्ट टाइम येतोय आम्ही सुरतला. त्याच्या आधी आपली चंद्रा गाडीच घेऊन आलेलो आहे आम्ही, नाही का रे ओंबू? त्यानंच मजा येते. आणि खरं गाडीनं मजा येते, चालवायचा थोडा प्रॉब्लेम होतोय. पण कसं आहे माहिती आहे का, खरा आनंद गाडीनंच घेता येतोय. प्लेन आपल्याला आवडणारी गोष्ट नाही आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, मी 2-3 वेळेस चालू आहे, मला एवढं म्हणजे त्रास होऊ लागला. आता पण
थोडं ह्याच्यात पोटात कसतरी होत होतं. दर्शन कधी कधी ट्राय पण करावं लागतं ना. नाही मग आता आपल्या टायमाच्या हिशोबाने, कारण कसं आहे माहितीये का, पाऊस चालू आहे, हे चालू आहे, दरडी हे ते, कारण एक घाट लागतोय. जायचं होतं ना, जालन्याला जायचं त्यांना. हा, लवकर आपल्याला वापस जायचं नाही का. नाहीतर कसं आहे माहितीये का, जास्त वेळ लागतोय गाडीनं आपल्या, आणि पावसाचं याचं घाट पण लागतात एक दोन. त्याच्यामुळं आपण काय केलं की म्हटलं नको रिस्क न घेता आपण प्लेन न जाऊ. तो हिशोब आहे, नाहीतर बाकी काही नव्हता. नाहीतर आपली चंद्रात चौकी आपल्यासाठी इकडे येण्यासाठी जाण्यासाठी. कसं आहे माहिती आहे का, मनसोक्त हे करता येते. इकडं काही नाही, आम्ही बसलो 40 मिनिटात इथं पोहोचलोय. काही वाटायच्या आधीच उतरून जायचं का, महाराष्ट्रातून डायरेक्ट गुजरात मध्ये. तर आता चाललोय 20-30 मिनिटाचा आपण जाऊन हॉटेलवर. हॉटेलचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला. आणि हा व्हिडिओ खूप छोटा बनवणार आहे मी, जास्त काही नाही, 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ बनवणार आहे. कारण कसं आहे माहिती का, तुम्हाला सान्वी बघायला आवडते, आजी बघायला आवडते, फॅमिली बघायला आवडते, ती नाहीये आपल्या व्हिडिओमध्ये आज. तर त्याच्यामुळे मी छोटा बनवणार आहे. जर चांगला सपोर्ट मिळाला तर नेक्स्ट टाइम पण आपण कुठे बाहेर गेलो तर नक्की बनवणार मी व्हिडिओ. 1 घंटा लगी जाएगा. तर चला आता एक अर्धा तास डबल भेटतो मी तुम्हाला वापस, आणि हॉटेलचा व्हिडिओ दाखवतो थोडा, आणि उद्या कुठं जाणार त्याचा पण व्हिडिओ मी थोडा दाखवतो तुम्हाला. तर चला भेटतो मी तुम्हाला थोड्याच वेळात. तर हे बघा, आपण इथं रूम केलेली आहे हॉटेलमध्ये. तर आता जायचं आहे आपल्याला रूममध्ये, कारण 2 दिवसाची बुकिंग आहे आपली. आज आहे, उद्या आहे, परवा आपल्याला निघायचं आहे. परवा आपलं प्लेन आहे. ओम भाऊ कसं वाटतं? काय असं वाटलं की आपण प्लेन झालं तर आपली दही बनवली, पण इथं पण तसंच वाटायला लागलं, कारण की तेवढंच टायर्ड झालेलं आहे, थोडा आराम करायची गरज आहे सध्या. हा का? रूमचं हॉटेल तर मी पहिल्या वेळेस बघितले. ठीक आहे, नाही चांगले हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल आहे. 5 स्टार हॉटेल आहे. आपल्याला ऑनलाईन जरा इथं आपल्याला हे कमी पडले होते चार्जेस, त्याच्यामुळे ऑनलाईन आपल्याला चार्जेस कमी लागले. हा, ते पण आहे, ऑनलाईन चार्जेस पण कमी लागले. पण एकदम बेस्ट आहे हॉटेल. आम्ही इंटरेस्ट करतोय, पण सगळं व्यवस्थित वाटलंय आम्हाला. बाकी मला तर आवडलंय. हा, बघू आता पुढे काय होते. तर हे बघा इकडून. तर आता रूम दाखवतो तुम्हाला. रूम कशी बघा एक वेळेस, मस्तपैकी थोडं व्यवस्थितच करण्याचा प्रयत्न केलाय, कारण पहिल्या वेळेस आमची खूप परेशानी झाली होती इकडं. हे बघा हॉटेल आहे, आपला फ्लोर आहे 5वा, आणि ओम भाऊ गेलाय आता 521. या लाईट लावा ना सर थोडे. कार्ड टाकावं लागेल ना. नाही ती सुविधा नाही. वाव, हे बघा. अशा प्रकारे एवढी आपल्याला गरज नसती, पण काय करणार ओम भाऊ, समोर इकडे काही गरज नाही. अरे गरज नाही, पण कसं आहे माहिती का, ते स्वस्तात पडले ना आता, मग कशाला वापरायचं नाही. बरोबर आहे का नाही? नाही मला ते नाही म्हणायचंय, पण आता रूम मध्ये बघ ना, कोणी पण आलं तर स्टे करण्यासाठी येतात, पण इथं बघा ना, 5 स्टार म्हटलं या सगळ्या सुविधा पाहिजे, कारण हे असल्यानंतरच लोक बुक करतात. आणि बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला मी, पण एक प्रॉब्लेम आहे, याला बाल्कनी नाहीये. हे बघा, पाऊस चालू आहे थोडा थोडा इकडे. बाकी रूम कशी वाटली, हॉटेल कशी वाटली, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चालू असतं कधी कधी, 1-2 महिन्यातून येतोय आम्ही कुठंतरी कामानिमित्त आलोय म्हणा, फिरायला नाही. फिरायला आल्यावर वेगळी मजा असते. काय म्हणतो मग? तर बाकी आता नाश्त्याला जायचंय, तर बघतो मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतोय बाकी सगळ्या गोष्टी. तर हे बघा, आपण आता फ्रेश झालोय, आणि नंतर म्हटलं चला इकडं नाश्त्याची सुविधा आहे, तर नाश्ता करायला आलोय ओम भाऊ आणि मी. हे बघा हॉटेल बघायचं ना तुम्हाला, हॉटेल 1 मिनिटात दाखवतो मी. तर आता नाश्ता करायचा आहे थोडा, आणि नंतर संध्याकाळी जेवण, कारण आपण नाश्ता इन्क्लूड केलेला आहे त्याच्यात. त्याच्यामुळे ते म्हणे 5 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता नाश्त्याला. तर त्या हिशोबाने आता नाश्त्याला आलो, फ्रेश झालो, नाश्त्याला आलो. आता बघू स्विमिंग पूलला जायचं आहे का नाही. तर कारण काय झालं माहिती का, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो ना. आता हे बघा, हे दिलेलं आहे, काय दिलं आहे, बिंग मजडी
हां त्यावर दिलेले बाय 1 लार्ज पिझ्झा गेट 1 डिझर्ट फ्री. परंतु त्याची प्राइस दिलेली 499 प्लस टॅक्स. म्हणजे आम्ही जिथूपासून घरापासून बसलो तिथं प्लस टॅक्स केलेले. टॅक्स एवढा लागतोय, प्राइस पेक्षा जास्त टॅक्स लागतोय आम्हाला. टॅक्स शिवाय काहीच नाही. काय सांगा प्रत्येक गोष्टीला लागणार. रूम बुक करायची जर कधी 5,000 रुपयाचं रेंट असेल तर त्याला 2,000 रुपये टॅक्स लागायला लागला. हो आता काय 50% करता काय माहिती बाबा. टॅक्स भरपूर चाललाय. जाऊ द्या ना, पण मग आता तुम्हाला जर चांगल्याच गोष्टी लागत असेल तर मग टॅक्सला काय पण प्रत्येक ठिकाणी टॅक्स आहे ना. आता ते का स्वतः थोडी लावतात, वरतूनच सगळ्या सोय हे झालेलं आहे. त्याच्यामुळं टॅक्स तर लागणारच आहे. कारण टॅक्स म्हणजे थोडा तितका नाही लागत. 5,000ची रूम असली तर 1,800 रुपये टॅक्स आहेच. त्याच्यामुळं काही नाही. हे बघा इकडे यांची सुविधा एकदम छान आहे. आणि सकाळी तुम्हाला आम्ही इथं ब्रेकफास्टसाठी घेऊन येणार आहे. तिथं बुफे ब्रेकफास्ट असणार आहे. काय काय आहे काय काय नाही सगळं काही मस्त सकाळी दिसणार तुम्हाला. तर अशा प्रकारे तर आता 1-2 तासच झाले येऊन, पण एकदम मन प्रसन्न आहे. एकदम मस्त हॉटेल आहे. 5 स्टार आहे ना मुंबई. म्हणजे 3 ते 4 देशातले लोक येतात इथं राहायला, नाही का. म्हणजे बाहेर त्यांनी फ्लॅग लावलेले त्या हिशोबानं. आणि तिथं हे पण आहे त्यांचं, त्यांनी सांगितलेलं आहे. तर असा हिशोब आहे. हॉटेल एकदम मस्त आहे. मागच्या वेळेस 4 वेळेस आलो आहे, पण साधारण हॉटेलमध्येच होतो. साधारण म्हणण्यापेक्षा बाबा जे आपल्याला हे होईल त्याच याच्यात. पण यावेळेस म्हटलं ओमबोला नाही, थोडं काहीतरी नवीन ठिकाणी चल म्हटलं. कारण आता टाईम आहे तर बघू. तुम्ही म्हणसाल की फॅमिलीसोबत पण जाणार आहे, पण आपला प्लेनच प्रवास असणार आहे फॅमिलीसोबत पण सध्या त्याला टाईम आहे. कारण बाळ छोटंच आहे ना. आता ओमभाऊची एक मुलगी छोटी आहे. हां सान्वी पण हे नाही करणार. आणि सगळ्यांना सध्या हे नाही आहे. तर बघू आपण. त्यांचा पण प्लॅन आहे आमचा 6 महिन्याचा पुढचा. तर त्या हिशोबानं तर आणि आमच्या दोघांचंच काम होतं त्याच्यामुळं आलो आहे. नाही तर तुम्ही म्हणसाल की तू एकटाच फिरतो, तशी काही गोष्टी नाही आहे. काम होतं म्हणून आलो आहे. तर चला मी नाश्ता आला की तुम्हाला भेटतो डबल. इथल्या सुविधा दाखवते. असं नाही की मी किती चांगला राहतो आहे, चांगल्या हॉटेलमध्ये गेलो, ह्या गोष्टी नाही आहे. पण आलोच आहे तर म्हटलं व्हिडिओ घेणं काय हे आहे त्याला, त्याच्यामुळे व्हिडिओ घेतो आहे. तर चला मी दाखवतो तुम्हाला 1-2 मिनटात लगेच. तर हे बघा हॉटेलचा नजारा. आम्ही आहे 5व्या फ्लोअरला. खाली जातोय आता नाश्ता करायला. हे बघा ओंबू इकडे रेडी झालेला आहे. आज आपलं काम आहे ओंबू. तर 10 वाजेला निघायचं आहे आम्हाला पण म्हटलं चला त्याच्या आधी नाश्ता करावा. तर चला आता नाश्ता करतो आणि दाखवतो तुम्हाला नाश्ता काय आहे काय नाही आज. तर चला मी भेटतोय तुम्हाला नाश्ता झाला की लगेच 2च मिनिटात. हे बघा अशा प्रकारे नाश्त्याची सुविधा आहे. तर काय घेतोय? तर आता नेमकाच झालाय आमचा नाश्ता. त्यातला थोडा शूट टाकलाय मी. आता थोडं रेस्ट करतो आणि लगेच निघायचं आहे आपल्याला. ओंबो आता सगळे म्हणते तू एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहिला, तेच आम्हाला 3-3 वेळेस व्हिडिओमध्ये दाखवायला, किंवा तुला जास्त पैसे आहे का तुझ्याकडे, असं काहीतरी विषय होईल. तर याच्यावर काय म्हणायचं तू? मला तर म्हणजे लोक काय म्हणतील त्याचा विषय सोडून द्यायचा. मला एवढं वाटतं की माणसाला जीवन एकदाच भेटलं राहतं. आनंद करायचा, एन्जॉय करायचा, मस्तपैकी जगून घ्यायचं. सोबत काही येत नसतं. आणि असा एवढा विषय नाही आहे की आम्हाला भरपूर पैसे भेटले म्हणून इकडं आलोय, किंवा तसं काही नाही आहे. जेमतेमच आहे. आणि 50-60 हजाराची हॉटेल नाही केलेली आहे, स्वस्तच आहे. हा एवढं बी काही नाही आहे. फक्त 5 स्टार असल्यामुळे थोडं समजा हे बाकीच्या हॉटेलपेक्षा. आणि ऑनलाईन असल्यामुळे ते आम्हाला खूप स्वस्त पडलं. खूप म्हणजे खूपच. हां तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढं स्वस्त पडले. तर त्याच्यामुळे आपण हे हॉटेलला आलोय. तर एकदम मस्त अशी सर्व्हिस पण आहे आणि एकदम मस्त सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही नाश्त्याचं बघितलं असेल तर कमीत कमी किती 60-70 पदार्थ असतात, जास्त असतात. 100 पदार्थ आहे तिथं. भरपूर आहे. कधी आपण ते पाहिलेले सुद्धा नाही आहे ते पदार्थ तिथं आहे. पण ओके मस्त आहे सगळं. आता थोड्याच वेळात जायचं आहे आपल्याला, आपलं काम करायचं आहे आणि लगेच उद्या निघायचं ना. उद्याची फ्लाईट आहे. तर एवढी दैन्य तुम्हाला सांगतोय. 11 वाजता फ्लाईट आहे. सकाळी इथून 7 वाजता निघावं लागणार. त्यांचं 7 वाजता काउंटर चालू होतं. 7-7:30ला जेवण नाश्ता करून सरी लगेच निघावं लागणार आहे आपल्याला. आता हे का जालना पुणे नाही आहे की आपल्याला घरी वापस जायचं आहे. फ्लाईट उठली की आपल्याला परेशानी होईल. त्याच्यामुळे आपल्याला 2 तास आधीच निघावं लागणार आहे. तर
तेव्हा आपण आणि तिथं टाइम इथून पण 25 किलोमीटर आहे ना? 25 किलोमीटर 25 किलोमीटर इथून एअरपोर्ट आहे, म्हणजे भरपूर लांब आहे. त्याच्यामुळे आपल्याला 7-7:30 वाजेपासूनच तयारी लागावं लागेल, त्यावेळेस टायमावर जाईल. कारण इथं पण ट्रॅफिक असते. 9:30 हार्डली 9:30 वाजेपर्यंत आपण एअरपोर्टवर हे टेक्सटाईल मार्केट आहे म्हटल्यावर इथे एवढी ट्रॅफिक असते ना, भरपूर गर्दी इथं पण. कारण मेन सिटीच्या म्हणजे मेन सिटीमध्ये काही ट्रॅफिक नाही एवढी, पण इकडे जास्त आहे ना. इकडे जे कारखाने आहे ना यांचे साड्यांचे याचे त्याचे, त्याच्यामुळे भरपूर इकडे गर्दी असते. तर चला, आता मी याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट घरचाच दाखवणार आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आता इथपर्यंत आता निघायचं आता आपल्याला कामाला. त्याच्यानंतरचा व्हिडिओ घेणार नाही आहे मी, डायरेक्ट घरचाच व्हिडिओ येईल तुम्हाला वैष्णवीनं बनवलेला. तर त्याच्यामुळं आता इथंच एंड करतो आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि मस्त असे व्हिडिओ तुम्हाला आवडायला लागले कमेंट करताय, मनाला एकदम मस्त वाटतंय. तर मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.